जय भीम जय शिवराय भावांनो. तर कसे आहात? तर थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की आज आपण रमाई जयंतीनिमित्त बॅनर करणार आहोत. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकॉनवरती दाबून ऑल करून घ्या की ज्यामुळे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आपण आज आपल्या बॅनरकडे वळूया. सगळ्यात पहिले आपण आपला फोटोशॉप उघडून घ्यायचा आहे व असं न्यूवरती जाऊन नवीन फाईल तयार करायची आहे. मी तयार केली आहे, तुम्ही तयार करून घेऊ शकता. त्यानंतर आपण सर्वात पहिले आपलं बॅकग्राऊंड जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे बरोबर. त्यानंतर तुम्हाला दिलेला PSD मध्ये जो असा इफेक्ट आहे तो पण ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर माता रमाई यांचा फोटो बरोबर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचा आहे व त्यानंतर असे दोन स्क्वेअर करून व जी फ्रेमची डिझाईन आहे ती लावून घ्यायची आहे. व त्यानंतर आपण अशी व्हाईट बॉर्डर दिली आहे खालती ती पण ॲड करून घ्यायची आहे. व त्यानंतर त्याचवरती हा जो फॉन्ट आहे आपण हा ते टेक्स्ट लावायचा आहे. त्यानंतर माता रमाबाई भीमराव आंबेडकर हे जे टेक्स्ट आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. व त्यानंतर हा जो दिलेला टेक्स्ट आहे त्यागालाही वाटावी लाज असा माई तुझा त्याग, तुझ्या त्यागाने निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान. हा काही जो टेक्स्ट आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला ती पण ॲड करून घ्यायची आहे, जी आपण वेडिंगमध्ये वापरतो ती ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर हा स्क्वेअर ॲड करून घ्यायचा आहे व फेब्रुवारीचा जो टेक्स्ट आहे तो पण ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्कल करून त्यामध्ये आपण 7 जी तारीख आहे ती पण ॲड करायची आहे. त्यानंतर हा जो टेक्स्ट आहे तो पण ॲड करूया. यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तुम्हाला कधी फोटोशॉपचे फॉन्ट हवे असतील तर कमेंटमध्ये सांगत असेल. व त्यानंतर आपण जे आपलं काही नाव आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. व त्यानंतर मी माझा फोटो ॲड करतो. तर बघा मित्रांनो कशी डिझाईन झालेली आहे. तुम्हाला PSD फाईल हवे असल्यास कमेंटमध्ये ॲश टाईप करा, तुम्हाला मिळून जाईल. चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.